नमस्कार मित्रांनो, माहिती कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शासनाकडून आता पिंक रिक्षा योजनेमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे. त्या संदर्भातला शासनाकडून नवीन जी-आर देखील काढण्यात आलेला आहे. तर या योजनेमध्ये नक्की काय बदल करण्यात आलेला आहे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तरच योजनेमध्ये नक्की काय बदल झालेला आहे ते आपल्याला कळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर हा जी-आर पाहू शकता. राज्यातील गरीब महिलांना रोजगारासाठी पिंक ई गुलाबी रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबतचा हा 16 सप्टेंबर 2024 रोजीचा शासन जी-आर आहे. या योजनेमध्ये जे काय बदल झालेले आहे त्या अनुषंगाने हा नवीन जी-आर निर्गमित करण्यात आला आहे. मित्रांनो, या योजनेमध्ये जे बदल झाले आहेत त्यातील महत्त्वाचे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, या जी-आरच्या खालच्या बाजूला पहा, शासन शुद्धीपत्रक. शुद्धीपत्रक म्हणजे सुधारणा केलेलं पत्रक. राज्यातील गरीब महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्याबाबतचा दिनांक 13/9/2024 रोजीच्या शासन शुद्धीपत्रकातील कोष्टकात म्हणजे पूर्वीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्यात आली असून ते खालीलप्रमाणे वाचण्यात यावी. अगोदर 8 जुलै 2024 रोजीचा या संदर्भातील जी-आर होता, त्यात अंशतः बदल करण्यात आलेले आहे. त्याचे हे शुद्धीपत्रक आहे. या योजनेमध्ये जे काय बदल करण्यात आलेले आहे ते बदल पुढीलप्रमाणे बघा. मुद्दा क्रमांक 1, 8 जुलै 2024 रोजीच्या जी-आरमध्ये सांगण्यात आले होते. मुद्दा क्रमांक 6, योजनेच्या लाभार्थ्यांची जी पात्रता आहे मधील अनुक्रमांक 2, अर्जदाराचे वय 18 ते 35 दरम्यान असणे बंधनकारक असे मागील जी-आरमध्ये म्हटले होते. त्यात आता सुधारणा करून वयोमर्यादा आता 20 ते 40 वर्षाच्या दरम्यान असणे असे म्हटलेले आहे. तर यानुसार वय मर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा बदल जी-आरमधला सर्वात मोठा बदल आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा बघू. मुद्दा क्रमांक 6, योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रतामधील अनुक्रमांक 5, लाभार्थ्याकडे वाहनचालक परवाना असणे आवश्यक राहील. आता या ठिकाणी थोडा बदल झालेला आहे. पात्र लाभार्थ्यास प्रशिक्षण देणे व वाहनचालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स व PSVA बिल्ला म्हणजे बॅच बिल्ला मिळण्याकरता निवड झालेल्या एजन्सीने सहाय्य करणे बंधनकारक राहील. म्हणजे आता लाभार्थ्यास सर्व प्रकारची मदत करणे हे एजन्सीस बंधनकारक आहे. त्यानंतर तिसरा जो काय मोठा बदल झालेला आहे तो म्हणजे अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासनाने निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी 70% कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज मंजूर होईल. म्हणजे पूर्वी अर्जदाराच्या 70% कर्ज हे एजन्सीने निवडलेल्या बँकेतूनच कर्ज मंजूर करून घेणे अर्जदारास क्रमपात होते. त्यात आता शासनाकडून बदल करण्यात आलेला आहे. आता शासनाने निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सी व पात्र लाभार्थी अर्जदार यांच्या समन्वयाने मान्य असलेल्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी 70% कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करेल व कर्ज प्राप्त करून घेईल. म्हणजे आता अर्जदार हा स्वतः आणि एजन्सी याच्या सहमतीने बँकेतून कर्ज मंजूर करून घेईल. त्यानंतर आता पुढचा मुद्दा बघू आपण. अर्जदारास परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत देय असणारी 20% रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल. म्हणजे वाहन पुरवठा एजन्सीला जी 20% रक्कम लाभार्थ्यास गाडी मिळण्याच्या अगोदर देण्यात येणार होती, त्यात आता बदल करून ही रक्कम वाहन प्राप्तीच्या वेळेस जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत एजन्सीला देण्यात येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे या योजनेमध्ये अंशतः बदल करून शासनामार्फत नवीन जी-आर काढण्यात आलेला आहे. धन्यवाद.